सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काही समाजकंटक हे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबच्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे, जातीवाद पसरवण्याचं काम करत आहे. ते कुठल्या तरी राजकीय नेत्याचे किंवा पक्षाचे ते चाटुगिरी करणारे समाज बांधव आहे. तर त्यांना हे लक्षात आहे ना की आपण आपल्या अन्नात माती कालवत आहे. 40-50 वर्षापासून जे आपला मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागत नव्हता, पण तो जरांगे पाटलांमुळं आज अंतिम टप्प्यात आलेला आहे. वेळोवेळी म्हणजे 2009 पासून मी बघतोय, 2009ला हेच झालं, 2014ला असंच झालं, 2019ला झालं, पण 2024ला हे कुठंतरी आपल्या पदरात हे आरक्षण पडत आहे आणि त्याला तुम्ही खोडा घालण्याचं काम करत आहे. क्षणिक म्हणजे कुठल्या तरी उमेदवारीच्या अपेक्षेनं म्हणा किंवा पैशासाठी म्हणा किंवा दारू मटणासाठी आपले समाज बांधव हे विकले गेलेले आहे. त्यांची लाज वाटायला लागलेली आहे की इतक्या खालच्या लेवलला जाऊन आपले भिकारचोट काही अवलादी आहेत ज्या किती गुलामगिरी करू शकतात. आणि त्या फेसबुक, इंस्टा, यूट्यूब, ट्विटरच्या माध्यमातून आपले जे समाज बांधव हे मराठा आरक्षणाच्या पोस्ट टाकत असतील तर त्यांना धमक्या देण्याचं काम करत आहे. तर फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो. आपली संस्कृती अशी आहे की इथे वैचारिक पोस्ट टाकले गेले पाहिजे. मी आपल्या समाज बांधवांनाही सांगतो की पोस्ट टाकताना ती अगोदर विचार करा की तिचा समाज मनावर किती परिणाम होईल, त्याने समाजामध्ये तेढ निर्माण होईल का. कुठल्याही उमेदवाराच्या डायरेक्ट विरोधात खालच्या पातळीला बोलू नका, कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलू नका. मराठा समाजाचे बांधव हे असं कृत्य करू शकत नाही. पण काही समाजकंटक हे मराठा समाजाच्या नावानं आपल्या याच्यामध्ये घुसून, आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप असतील किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपल्या याच्यात घुसून ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. तर सर्व ग्रुप ॲडमिननी त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे आणि अशांना पोलिसांच्या म्हणा, सायबर पोलिसांच्या म्हणा यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. तुमची भावना फार तीव्र आहे, आम्ही समजू शकतो की प्रत्येकाला असं वाटतं की जरांगे पाटलांनी प्रत्येक जिल्ह्यातून एक खासदारकीला उमेदवार दिला पाहिजे होता. आपली तयारी नव्हती म्हणा किंवा आपल्याला एवढा वेळ राजकारण करायचं नव्हतं. कारण आपल्याला आपल्या समाज बांधव जे आता चाटुगिरी करणारे आपण काय बघतोय, तर हे आपल्यापासून पुन्हा वेगळे जाणारच होते. या आंदोलनात ते त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी आले होते. त्यांना कुठंतरी खासदारकीला उभं राहायच्या आशेने काही आपल्यामध्ये घुसले होते. पण आपण उमेदवार न दिल्यामुळं तेच आपल्यातून बाहेर जाऊन तेच आपल्या विरोधात ट्रोलिंग करत आहे. तर जे उमेदवार उभे आहेत त्यांना कुणीही खालच्या पातळीला बोलू नका. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला मतदान करण्याचा हा अधिकार मिळालेला आहे. प्रत्येकाने 100% मतदान करायचं आहे. आता गेल्या निवडणुकीमध्ये असं झालं की आपले उमेदवार नव्हते म्हणून कोणी शेतात गेलं, कोणी लग्नाला गेलं, आपला उमेदवारच नाही, मग मतदान कशाला करायचं, असं करू नका. सर्वांनी सकाळी 7लाच घराच्या बाहेर पडून 100% मतदान करायचं आहे. आणि आपल्याला ज्या उमेदवाराविषयी चीड आहे त्याच्या विरोधात मतदान करा. नाही उमेदवार पटले तर तुम्हाला दुसरा पर्याय नोटा म्हणून आहेच, पण कुणीही मतदान करणार नाही असं पाऊल उचलू नका. कारण तुम्ही तुमच्या मतदानामुळं, एका मतदानामुळं आज फार मोठा बदल घडू शकतो. कारण जर तुम्ही ह्या लोकशाहीच्या रणसंग्राममध्ये तुम्ही जर मतदान केलं नाही तर कुणीही निवडून येतं. आणि आजपर्यंत तसंच झालेलं आहे. ज्या लोकांची लायकी नाही ते लोक निवडून आलेले आहे. आणि या ट्रोल करणाऱ्यांना सांगतो, आमच्या समाज बांधवांना जर धमक्या देण्याचं काम करताल, इथं हिटलरशाही नाही, इथं मुघलशाही नाही, आदिलशाही नाही, हुकुमशाही नाही, ही लोकशाही आहे आणि इथं प्रत्येकाला बाजू मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या समाज बांधवांना जर धमक्या देण्याचं काम कराल तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे. आणि ज्यांना पण धमकी येत असतील त्यांनी घाबरून जायचं कारण नाही, आमच्याशी संपर्क करा. हे
यांना काहीतरी तुकडा त्या उमेदवारांकडून म्हणा किंवा कुठल्या पक्षाकडून मिळालेला असतो. मनोज जरांगे पाटलासारखा व्यक्ती ज्याने घरदार सोडून आज समाजासाठी आज 400 वर्षानंतर समाज एक केलेला आहे आणि जे आपली लढाई आता आम्ही 12-15 वर्षापासून या लढाईमध्ये आहे. जरांगे पाटलांचे आम्ही कंटिन्यू सोबत असतो. आम्ही बघितलेला आहे, त्या व्यक्तीचा त्याग बघितलेला आहे. तुमची त्यांच्या नाकाची सरी इतकी लायकी नाही. त्यांनी जेवढा समाजासाठी त्याग केला तेवढा तुम्ही केलेला नाही. आणि जर तुम्हाला जर स्वतःला एवढं मोठं म्हणून घ्यायची इच्छा असेल, कारण आता आमच्या लक्षात यायला लागलं की तुम्हाला कोणी कुत्रं विचारायला नाही लागलं म्हणून तुम्ही त्यांना ट्रोल करायला लागले. अशा सर्व किड्यांना सांगतो की तुम्ही तुमचं आंदोलन वेगळं उभं करा आणि तुम्ही तुमची पब्लिक तुम्ही वेगळी तयार करा. पण या आंदोलनात घुसून आम्ही शांततेच्या मार्गाने आहोत, आम्हाला शांतता ठेवायची म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने आहोत. तर आपल्या समाज बांधवांना एक विनंती करतो, कोणत्याही उमेदवाराच्या विरोधात खालच्या पातळीवर बोलायचं नाही. आपण तर बोलत नाही, पण बोलायचं नाही. कुठल्याही पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही. मतदान विरोधात करा, पण कुणाच्या विषयी चुकीच्या पोस्ट टाकू नका. वैचारिक पोस्ट टाका. मर्यादेत टीका असावी. टीका जरूर करावी. टीका झाल्याशिवाय ही म्हणजे आपलं मत व्यक्त होत नाही. आणि कुणाकडूनही पैसे घेऊन विकल्या जाऊ नका. विकल्या जाणारी जात आपली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण मावळे आहोत, तर आपण विकल्या जाणार नाही हे सिद्ध करा. हे मटणं खान दारू प्या हे म्हणतील, आपण काही त्याच्यावर पडलेलो नाही. हे म्हणजे उद्या चालून जेव्हा तुम्ही यांच्याकडे काम घेऊन जाताल तर हे म्हणते तुला तेव्हा खाऊ पिऊ घातलं नाही का, तुला 1500 दिले नाही का, तर ही आपली पुन्हा लायकी काढतील. त्यामुळं कुणी विकले जाऊ नका. आणि सर्वांनी 100% घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा. आणि ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडण्यासाठी तयार राहा. 8 जूनला नारायणगडला कोट्यावधीच्या संख्येत जमायचं आहे. आणि तुम्हाला राजकारणाची एवढी गोडी आहे ना, तर राजकारण 8 जूनच्या नंतर आपण विधानसभेला मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेत आपण जाऊ. आणि तुम्हाला जे वाटत होतं प्रत्येक जिल्ह्यातून खासदार द्यायचे, तर आपण विधानसभा लढवू आणि विधानसभेच्या माध्यमातूनही आपल्याला राज्यसभेवर खासदार पाठवता येतात. म्हणजे दिल्ली आपल्यासाठी दूर नाही. कुणी काळजी करायचं कारण नाही. ट्रोल करणाऱ्यांना पुन्हा एकदा सांगतो, आमच्या वाट्याला जाऊ नका. आणि वाट्याला जाताल तर याद राखा, हा व्हिडिओ सर्व समाज बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून ठेवा, कारण येणारे नवनवीन अपडेट आपल्याला मिळण्यासाठी सोपं होईल. तुर्तास थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.